सर माझा एक प्रश्न आहे, अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला काय म्हणायचं? अलंकार. मी कोणा व्यक्ती मग माझ्या सौंदर्यात भर काय टाकतंय? फेअर अँड लवली. फेअर अँड लवली लगाव गोरा पण पाहू. सौंदर्यात भर कशाने पडते रे बाळांनो? बघा ही काय माझ्या हातात? अंगठी. अंगठा इकडे आहे. काय? अंगठी. ऐक रे बाळांनो, एखाद्या स्त्री आहे, आमच्या घरातली आई असू द्या, आमची बहीण असू द्या, आमची आजी असू द्या, तिच्या गळ्यात काय असतं? घंटण असतं, कानातलं असतं, नाकातलं असतं, आहे की नाही बाळांनो? मग तिच्या त्या सोन्यामुळं आहे की नाही तिच्या सौंदर्यात भर पडती का नाही? भर पडती का नाही? पडते. बघा मग एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला काय म्हणायचं? अलंकार. त्याला काय म्हणायचं? अलंकार. मग अलंकार म्हणजे काय? दागिने. अलंकार म्हणजेच काय? दागिने. अलंकार म्हणजेच काय? दागिने. चला बघा समजलं का तुला? तुझा प्रश्न काय होता? सर अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला काय म्हणायचं? अलंकार. समजलं? आता मी व्यक्ती आहे, मग घालता मला कानातलं, मला गळ्यातलं घालायचं का? ते कुणाचं आहे? स्त्रियांचं आहे. स्त्रियांच्याच गळ्यात ते काय होतं? शोभून दिसतं. म्हणजे एखाद्या स्त्रीला आता दिवाळी सणाला दिवाळी आली, ऐका ना मला कानातलं घ्या ना, गळ्यातलं घ्या ना, ते नेकलेस घ्या ना. ती दिवाळीला कसलं घंटन असते? मिनी घंटन. मी तुला माहित आहे का? ऐक नाही म्हणजे आपली आई असेल, आपली बहीण असेल, ज्या वेळेस ती अधिक सुंदर तेव्हा दिसते जेव्हा तिच्या कानात ती काय घालते? सोनं घालते, गळ्यातले घालते, आहे की नाही बाळांनो? वेगवेगळे हार असतात. ते कुठला हार असतो? 250 रुपयाचा. काय काम म्हणतात त्याला? कसला हार? राणी हार. आहे की नाही बाळांनो? मग हे घातल्यावरती म्हणजे त्या व्यक्तीच्या सौंदर्यात काय होते रे? भर पडते. भर पडते का? मग त्यालाच काय म्हणायचं? अलंकार. मग अलंकार म्हणजेच काय? दागिना. अलंकार म्हणजेच काय? दागिना. चला समजलं बाळांनो अलंकार म्हणजे काय? मला सांगते की समजलं तुला अलंकार म्हणजे काय? चला कुणाची काय अडचण आहे का?